वाशिम खबर आवाज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। मंगरुळपीर येथे गो सन्मान यात्रेदरम्यान तहसील कार्यालयावर गोभक्तांनी निवेदन सादर केले। यावेळी उपस्थितांपैकी सतीश भाऊ हिवरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत गोमातेच्या सन्मानासाठी शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी केली। मोठ्या संख्येने नागरिक व भक्त उपस्थित राहून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज दिनांक 27 एप्रिल सोमवार रोजी देशभरामध्ये 5000 पेक्षा जास्त तहसील केंद्रावर आणि गो सन्मान यात्रेच्या निमित्ताने, गो सन्मान आवाहन अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्या बंदी व्हावी आणि गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं केंद्र सरकारने, आणि गोसेवा आयोग निर्माण व्हावा, गोमातेप्रती सद्भावना वाढवावी, आणि या संदर्भात देशभरामध्ये जो आयोजन झालं आणि त्या आयोजनाचा एक भाग म्हणून आपल्या मंगरुळनाथ शहरामध्ये सुद्धा आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोभक्तांनी सहभाग घेतला। या ठिकाणी हजारोच्या संख्येने माता भगिनी, पुरुष वर्ग आणि उन्हाची तमा न बाळगता, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सर्वांनी यामध्ये विरोधीने भाग घेतला। आणि या सर्व गोभक्तांचे मी या समितीच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने, गोसन्मान आयोजन समितीच्या वतीने सर्वांना पुन्हा पुन्हा आभार मानतो, सर्वांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय माता की जय। गौ माता की जय। माता की जय। गाय बचेगी, देश बचेगा। गाय बचेगी, देश बचेगा। गाय बचेगी, देश बचेगा। वंदे मातरम। वंदे मातरम।